पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील शेतकरी संभाजी विष्णू पाटील यांना आपल्या मुलाला देशसेवेत पाठवण्याची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी मुलगा शिवतेजला एका सैनिकी शाळेत प्रशिक्षणासाठी पाठवलं। शिवतेजला सैनिक व्हायचंय हे कळताच वाळवा तालुक्यातील शिवाजी बाळकृष्ण आहिरे यानं संभाजी पाटील यांना त्याच्या जाळ्यात ओढलं। आहिरेनं शिवतेजला आर्मीत भरती करतो असं सांगून संभाजी पाटील यांच्याकडून वेळोवेळी 18 लाख रुपये घेतले। संभाजी पाटील यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी अनेक ठिकाणी कर्ज काढून पैशांची जमवाजमव केली होती। मात्र 3 वर्ष होऊनही शिवाजी आहिरे यानं शिवतेजला आर्मीत भरती केलं नाही आणि पैसे मागितल्यानंतर ते द्यायला टाळाटाळ केली। अखेर मुलाच्या नोकरीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या नैराश्यातून संभाजी पाटील यांनी झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। शिवाजी बाळकृष्ण आहिरे यांनी मला भरती करण्यासाठी 18 लाख रुपये घेतले। भरतीला लावतो म्हणून पण त्याने काही मला तेच कामाला लावलं नाही। पैसे घेऊन 3 वर्षे झाले, त्याने काही पैसे परत दिले नाही। त्या त्रासाला कंटाळून आमच्या पप्पांनी शिवाजी आहिरेच्या पैशाच्या हव्यासामुळे शिवतेज सारख्या तरुणाला लाखो रुपये देऊन नोकरी तर मिळाली नाहीच, उलट वडिलांवर आत्महत्येची वेळ आल्यानं आहिरे सारख्या भामट्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे।